वाढत्या उष्णतेमुळे जायकवाडीच्या पाणी साठ्यामध्ये मोठी घट होते। उन्हाचा चटका हा वाढलेला आहे आणि त्यामुळे बाष्पीभवन सुद्धा वाढलेलं आहे। 6 दिवसांचं पाणी हे 12 तासांमध्ये संपलेलं आहे। जायकवाडी धरणामध्ये 39% सध्या पाणीसाठा आहे। छत्रपती संभाजीनगरचा पारा 40 अंश सेल्सिअसवर पोहोचलेला आहे आणि त्यामुळे बाष्पीभवनामध्ये वाढ झाली आहे। तीव्र उन्हामुळे मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणातून दररोज सुमारे 2035 दशलक्ष घनमीटर पाण्याचं बाष्पीभवन होतंय। यंदा सर्वाधिक बाष्पीभवन हे शुक्रवारी नोंदवलं गेलेलं आहे। 12 तासांमध्ये जेवढं बाष्पीभवन झालेलं आहे तेवढं पाणी मराठवाड्याला पिण्यासाठी आणि उद्योगासाठी 6 दिवस पुरलं असतं। मे महिन्यामध्ये मराठवाड्यातील सरासरी कमाल तापमान 40च्या पुढे गेलेलं आहे। येत्या दिवसांमध्ये उन्हाचा कडाका वाढल्यामुळे बाष्पीभवन सुद्धा वाढणार असल्याची माहिती मिळते।